Welcome students in the class of inorganic chemistry. So in last lecture we start our third unit, that is modern theories of coordination compound part B. So in this unit we just start with valence bond theory. So in last lecture we are discussing about the assumptions of valence bond theory. आपण मागच्या लेक्चरला व्हॅलन्स बॉन्ड थिरीला सुरुवात केली होती आणि त्याच्यात आपण व्हॅलन्स बॉन्ड थिरीचे अझम्पशन्स कुठले कुठले आहेत ते सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या होत्या. तर अझम्पशन्समध्ये परत मग आपण बघितलं होतं की फॉर्मेशन करायला, कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन करायला लिगँडसोबत सेंट्रल मेटल ॲटम और सेंट्रल मेटल आयन काय करतो की अवेलेबल नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल्स बनवत असतो. कशा थ्रू? आयदर द कटायन फॉर्मेशन किंवा पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सने किंवा इलेक्ट्रॉन पेअर करत असतो इक्वल टू इट्स कोऑर्डिनेशन नंबर, की त्याचा कोऑर्डिनेशन नंबर एवढा तो वॅकंट ऑर्बिटल किंवा पेअरिंग करून वॅकंट ऑर्बिटल हे बनवत असतो. तर असे वेगवेगळे आपण अझम्पशन्स बघितले होते. त्यानंतर अबाउट हायब्रिड ऑर्बिटल्स किंवा लिगँड जे असतात त्याच्याकडे ॲटलिस्ट वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत. त्यानंतर व्हॉट इज हायब्रिड ऑर्बिटल्स, हायब्रिडायझेशन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केल्या होत्या. त्यानंतर पुढे जाऊन जॉमेट्रिकल शेप कॉम्प्लेक्सचा कशावर डिपेंड असतो. त्यानंतर स्पिन ओनली फॉर्म्युला काय होता मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करायचा, मॅग्नेटिक प्रॉपर्टी, कोऑर्डिनेशन नंबर, हायब्रिडायझेशन, जॉमेट्री यांचं रिलेशन कशावरून ते कोरिलेट करतात, व्हॉट इज पॅरामॅग्नेटिक अँड व्हॉट इज डायमॅग्नेटिक, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या लास्ट लेक्चरला. तर पुढे जाऊन आपण आता स्टार्ट करतोय आपला नेक्स्ट पॉईंट, दॅट इज व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस. की हे बघितलं आपण त्याच्या बेसिक्सबद्दल किंवा ॲक्च्युअल असं असं होत असतं, पण ते ॲक्च्युअल कशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन आहे व्हॅलन्स बॉन्डचं किंवा कशा पद्धतीने व्हॅलन्स बॉन्ड हा बनत असतो, व्हॅलन्स बॉन्ड थिअरी नेमकी काय आहेत किंवा त्याचे एक्झाम्पल्स कसे आहेत, त्याच्यात कशी बॉन्डिंग होते, त्याचं जॉमेट्री कशी निघते, ते पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, या सगळ्या गोष्टी आपण आता एक एक करून डिस्कस करणार आहोत. तर व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस. तर हा टॉपिक सुरू करण्याआधी थोडंसं बेसिक्स आहे, ते बेसिक आपण 1 मिनटात बघूया, ज्याच्यावरून आपल्याला हे पुस्तकात नाही आहे पण मी एक्स्ट्रा घेतले तुमच्यासाठी, की हा पुढचा टॉपिक डायरेक्टली सुरू करून डोक्यावरून जाण्यापेक्षा थोडीशी त्याबद्दल आयडिया यायला पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे हा तुमचा एस ऑर्बिटल, एस म्हणजे हा एकच ऑर्बिटल असतो. त्यानंतर पिनमध्ये पी जो आहे त्याच्यात 3 ऑर्बिटल्स असतात. पी ऑर्बिटलमध्ये 3 वेगवेगळे ऑर्बिटल्स असतात आणि डीमध्ये 5 ऑर्बिटल्स असतात. हे आपल्याला 11वी-12वीपासून बेसिक माहिती आहे, पण तरी आपण जस्ट रिवाईज करतोय. तर एसमध्ये जो आहे तो एसच ऑर्बिटल असतो. पीमध्ये 3 ऑर्बिटल्स जे असतात ते पी एक्स, पी वाय आणि पी झेड अशा पद्धतीचं त्याचा नॉमेनक्लेचर देऊ शकतो, किंवा अशा पद्धतीचे त्याच्यात ऑर्बिटल्स प्रेझेंट असतात पीमध्ये. कुठले पी एक्स, पी वाय आणि पी झेड. आणि डीमध्ये 5, तर 5 कुठले डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड. चौथा आहे डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. अशा पद्धतीची टोटल 5 ऑर्बिटल्स असतात. तर आपण आत्तापर्यंत 3 जॉमेट्रीज बघितलेल्या आहेत वर्नस थिअरीमध्ये. आपल्याला आता कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेल्या 2 जॉमेट्रीज कुठल्या स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री आणि टेट्राहायड्रल जॉमेट्री, आणि दुसरी आहे कोऑर्डिनेशन नंबर 6 असलेली जॉमेट्री, दॅट इज ऑक्टाहायड्रल जॉमेट्री. सो इन ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्सेस, तर अशा पद्धतीचं आपल्याला माहिती आहे की एसमध्ये 1, पीमध्ये 3 आणि डीमध्ये 5. पीमध्ये पी एक्स, पी वाय, पी झेड, एसमध्ये यसच, आणि डीमध्ये डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. अशा पद्धतीची टोटल 5 ऑर्बिटल्स असतात. तर आता इन ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये काय होतं की जो सेंट्रल मेटल कटायन असतो, की आपला जो सेंट्रल मेटल आयन असतो, आपल्याला माहिती आहे ऑक्टाहायड्रलमध्ये एक सेंट्रल मेटल आयन असतो आणि त्याला टोटल 6 लिगँड्स ज्या असतात त्या अटॅच असतात. तर मग या सेंट्रल मेटल आयन ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल मेटल आयनचे हायब्रिडायझेशन आयदर D2sp3 असतं किंवा sp3d2. आता डी येतोय तुमचा, एस येतोय आणि पी येतोय, म्हणजे D2sp3 किंवा sp3d2.
आता हायब्रिडायझेशन बघा, आपल्याला माहिती आहे ऑक्टाहेड्रलमध्ये टोटल 6 लिगँड्स असतात. 6 लिगँड्स म्हणजे 2 इथे ऑर्बिटल्स, डी मधले 2, एस मधला 1, 3. आता याच्यावरून तुमचं लगेच लॉजिक लागेल की डी मधले 2, एस मधला 1, 2 आणि 1 3 आणि 3 पी मधले 3 म्हणजे टोटल 6 लिगँड्स असतात. आपण बघितलं की जेवढं नंबर ऑफ लिगँड्स किंवा जेवढा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो तेवढा तो तेवढी जागा तो बनवत असतो सेंट्रल मेटल आयन. जेवढे नंबर ऑफ लिगँड्स असतात त्याचं ओव्हरलॅपिंग होण्यासाठी. मग ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये सेंट्रल मेटल आयनचं 2 प्रकारचे हायब्रिडायझेशन असतं. एक तर D2sp3 हायब्रिडायझेशन असतं किंवा sp3d2 हायब्रिडायझेशन. आता आपण हायब्रिडायझेशनसुद्धा VCPR थेरीमध्ये 11वी-12वीमध्ये बघितले तुम्ही. SP हायब्रिडायझेशन, त्यानंतर SP2 हायब्रिडायझेशन, SP3 झाल्यानंतर DSP2, DSP3, D2sp3, sp3d2 अशा पद्धतीचे वेगवेगळे हायब्रिडायझेशन्स असतात. हायब्रिडायझेशन म्हणजे काय, मी तेच सांगितलंच कालच्या लेक्चरला की मिक्सिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. ॲटॉमिक ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग किंवा मिक्सिंग होऊन एक नवीन ऑर्बिटल बनत असतो, तर त्याला हायब्रिडायझेशन असं म्हणतो आपण. तर ऑक्टाहेड्रलमध्ये एकतर D2sp3 हायब्रिडायझेशन असणार आहे किंवा sp3d2 हायब्रिडायझेशन असणार आहे. हे आपण एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजेन अजून व्यवस्थितपणे. So the d orbital involved in hybridization in octahedral complexes are dx square minus y square and dz square. की हे जे आपण वरती यांना ऑर्बिटल्स नॉमेनक्लेचर दिलं आहे, तर डी ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व की या डी ऑर्बिटल्समधले 2 ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व होतात हायब्रिडायझेशन इन ऑक्टाहेड्रलमध्ये. की ज्यावेळेस ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सचं आपण हायब्रिडायझेशन करणार आहोत, म्हणजे हा जो D2 आहे किंवा हा जो D2 आहे, तर हा जो D2 आहे तर त्याच्यात कुठले कुठले ऑर्बिटल्स जे आहेत ते इन्व्हॉल्व होत असतात. आयदर dx स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर की हा एक ऑर्बिटल आणि dz स्क्वेअर, dx स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि dz स्क्वेअर हे 2 ऑर्बिटल त्याच्यात इन्व्हॉल्व होत असतात. हे झालं ऑक्टाहेड्रलबद्दल. त्यानंतर दुसरा कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेली जॉमेट्री आहे टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. सो इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस द मेटल कटायन इज आयदर sp3 और sd3 हायब्रिडाइज. एक तर टेट्राहेड्रलमध्ये sp3 हायब्रिडायझेशन असणार आहे. 4p मध्ये टेट्राहेड्रलमध्ये कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो, 1 आणि 3 टोटल 4. sp3 हायब्रिडायझेशन असणार आहे किंवा sd3 हायब्रिडायझेशन असणार. sd3 हायब्रिडायझेशन जे आहे ते आता तुम्हाला आय थिंक TYBSCला नाही आहे, ते MSCला किंवा पुढचे जे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री आहे त्याच्यात बघायला मिळणार आहे. आता आपण फक्त sp3 बद्दल बघूयात की पण तुमच्या माहितीसाठी सांगितलं की sp3 और sd3 हायब्रिडायझेशन असतं टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेसचं. तर याच्यात बघितलं आपण की sp3, तर मग याच्यात कुठले कुठले ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व असतात, तर द ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व इन हायब्रिडायझेशन sp3 आर s, px, py आणि pz. याच्यात सिम्पली s, px, py आणि pz म्हणजे पीचे तिघंही ऑर्बिटल आणि यसचे हा एक ऑर्बिटल, त्याचं sp3 हायब्रिडायझेशन आहे. म्हणून हे टोटली 4 जे ऑर्बिटल्स आहे ते इन्व्हॉल्व होत असतात sp3 हायब्रिडायझेशनमध्ये इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. आणि आहे लाव शेवटचा, इन स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस द मेटल कटायन इज dsp2 हायब्रिडाइज. म्हणजेच काय, तर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसमध्ये सेंट्रल मेटल आयनचं जे हायब्रिडायझेशन असतं ते काय असतं, dsp2. म्हणजे डीचा एक ऑर्बिटल, यसचा एक ऑर्बिटल आणि पीचे 2 ऑर्बिटल्स. एक इथले 2, डी मधला 1, यस मधला 1 2 आणि p2 dsp2 हायब्रिडायझेशन म्हणजे टोटल 4 ऑर्बिटल्स जे आहेत त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो, तर ते इन्व्हॉल्व होत असतात. आणि द p अँड d ऑर्बिटल इन्व्हॉल्वड इन dsp2 हायब्रिडायझेशन्स आर यस. आता यस तर आहेच, पण p आणि d मधले कोणते कोणते ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व होतात, तर यस, त्यानंतर px, त्यानंतर py आणि d मधला dx स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. तर हे एवढे म्हणजे s, px, py आणि dx स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर असे p आणि dचे ऑर्बिटल्स जे आहे ते इन्व्हॉल्व होत असतात आपल्या sp2d हायब्रिडायझेशनमध्ये. तर हे तुम्हाला लागणारच आहे फ्युचरमध्ये, पण आपण सुरुवातीलाच ओळख व्हावी म्हणून ते जस्ट डिस्कस केलं 5 मिनिटात. आता पुढे जाऊन आपल्या मेन मुद्द्याला आपण हात लावूयात की व्हॅलन्स बॉल
रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस. तर व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने असणार आहे कॉम्प्लेक्सेस वेगवेगळ्या. तर आपल्याला याच्यात परत कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेले कॉम्प्लेक्सेस, त्याच्यात टेट्राहेड्रल आणि स्क्वेअर प्लेनर, त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर 6 असलेलं कॉम्प्लेक्स दॅट इज ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर सगळ्यात आधी कॉम्प्लेक्सेस विथ कोऑर्डिनेशन नंबर 4. तर आपण रिप्रेझेंटेशनला सुरुवात करतो आहे व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशनला वेगवेगळे कॉम्प्लेक्सेसचे. तर त्याच्यात पहिला आहे कॉम्प्लेक्सेस विथ कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेले कॉम्प्लेक्स. देज हॅव आयदर टेट्राहेड्रल और स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री. आपल्याला माहिती आहे की कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेले कॉम्प्लेक्स आयदर टेट्राहेड्रल असतील और आयदर स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री असते. तर मग सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसला. आपल्याला टेट्राहेड्रल पण डिस्कस करायचे आहे, पण स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसला आपण सुरुवात करणार आहोत. आता वरचं डिस्कस नसतं केलं आपण, तर डायरेक्ट इथून सुरुवात केली असती. तर इथे बघा डायरेक्ट सुरुवात झाली की स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस हॅव्हिंग DsP2 हायब्रिडायझेशन. आता तुम्हाला DsP2 हायब्रिडायझेशन नेमकं कसं येतं काय येतं ते समजलेलं आहे. ते वरचं सांगितलं नसतं तर मग म्हणजे DsP2 हायब्रिडायझेशन कसं काय आलं किंवा डायरेक्ट DsP2 हायब्रिडायझेशन कसं काय घेतलं तर हे थोडं गोंधळात पडले असतात, म्हणून ते वरचं बेसिक घेऊन. तर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसचं DsP2 हायब्रिडायझेशन असतं जे आपण आता जस्ट बघितलं. तर मग आता एक एक्झाम्पल घेऊन आपल्याला ती आयडिया क्लिअर होणार आहे की कसा तो DsP2 हायब्रिडायझेशन दाखवत असतो स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. तर त्याचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक्झाम्पल 1 दॅट इज टेट्रासायनो निकेलेट सेकंड आयन. म्हणजे निकेल टेट्रासायनो निकेलेट 2-. आता याची ऑक्सिडेशन स्टेट माहीत आपल्याला. ऑक्सिडेशन स्टेट काढता यायला पाहिजे, तुम्हाला काढता येत असेल असं मी समजतो. Ni म्हणजे X, आपला तुमचा Cn-4 4 निगेटिव्ह लिगँड्स आहेत, -S प्लस -4 इज इक्वल टू +2. म्हणजे याची ऑक्सिडेशन इथे वरती +-2 आहे ना, म्हणजे आपली ऑक्सिडेशन स्टेट काय आली निकेलची +2 -4 -2 इज इक्वल टू +2. तर अशा पद्धतीची ऑक्सिडेशन स्टेट आली आपण. तर हे ऑक्सिडेशन स्टेट काढणं आपण याच्यात बघितलं होतं की कशामध्ये EAN रूलमध्ये, की त्यावेळेस कुठला तरी एक सेंट्रल मेटल आयन घेऊन त्याचा ॲटॉमिक नंबर घेऊन त्याचं हायब्रिडायझेशन काढायचं आणि त्यावर ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, परत मग तो जो काही स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट नंतर त्याचं वेगळं हायब्रिडायझेशन निघतं ते काढून इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काढून मग त्याचं आपल्याला हायब्रिडायझेशन हे बघायचं असतं. तर इथे बघितलं आपण की निकेलची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती +2 आहे. तर मग आता आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन बनणार आहोत निकेलचं. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ निकेल अँड निकेल +2 आयन. सो निकेल साधारण सिंपल निकेल जर आहे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 28 ॲटॉमिक नंबर असलेल्यावर त्याचा इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन येणार आहे. आता इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन माहिती आहे आपल्याला 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d8 2 आणि 2 4 6 आणि 4 10 आणि 2 12 आणि 6 18 आणि 2 20 आणि 8 28. तुमचा निकेलचा ॲटॉमिक नंबर 28 इथे मॅच झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे कन्फिग्युरेशन काढताना आपण 1s 2s 2p 3s 3p 4s मग 3d. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे जरी जमत नसेल तरी शिका की कशा पद्धतीने त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन हे काढत असतो आपण. त्यानंतर मग हा झाला तुमचा निकेल. आपला इथे जो निकेल आहे तो +2, त्याची ऑक्सिडेशन स्टेट त्याच्यावर +2 आल्यानंतर निकेल +2 ज्यावेळेस +2 असणार आहे आपण त्याच्यातून 2 इलेक्ट्रॉन जे आहेत त्याच्यातून मायनस करणार आहोत आणि ते 2 इलेक्ट्रॉन आपण माहिती आहे की डीमधून न काढता सिंपल यसमधून काढणार आहोत. हे आपण EANमध्ये बघितलेलं आहे. तर मग ज्यावेळेस Ni+2ची परत इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काय येणार आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s0. इथे 4s2 होते तर यसमध्ये दोघं इलेक्ट्रॉन +2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले आणि 3d8 ॲज इट इज. हे समजत असेल तुम्हाला, नसेल समजत तर परत एकदा EN बघा, आपण डिस्कस केले लेक्चर बघा ते, आणि त्यावरून क्लिअर होईल. पण अतिशय सोपं आहे. 11वी 12वीपासून तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काढता आहेत, हे काही वेगळं शिकवतो असं काही मला वाटत नाही आहे. सो 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s0 3d8 2 इलेक्ट्रॉन Ni2+ यसमधले 2 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केले म्हणजे 2 आणि 2 4 6 आणि 4 10 आणि 2 12 आणि 6 18 आणि 8 टोटल 26. 28मधून 2 गेले, टोटल 26 इलेक्ट्रॉन्स इथे आहेत. आता म्यू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू दिलेली असेल आपल्याला. म्यू ऑब्झर्व्ड म्हणजे काय तर
आपली मॅग्नेटिक मोमेंट म्यू इज इक्वल टू √n इंटू ब्रॅकेट n+2 हा जो आपला फॉर्म्युला होता स्पिन ओनली फॉर्म्युला, तर त्याच्यानुसार त्याची मॅग्नेटिक मोमेंट ही ऑलरेडी दिलेली आहे. ती मॅग्नेटिक मोमेंट आहे 0. मग मॅग्नेटिक मोमेंट ज्यावेळी 0 असणार आहे इट इंडिकेट्स दॅट ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. म्हणजे जर तुमची मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यू ही डिसाईड करत असते की आपण अझम्पशन्समध्ये बघितलं की नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉनवरून आपल्याला आयडिया येते की त्याची मॅग्नेटिक मोमेंट ही किती असणार आहे. तर सिम्पल नंबर ऑफ जेवढे जो तो पुन्हा फॉर्म्युला दिला आहे √n इंटू n+2, तर n म्हणजे नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स त्याच्यात टाकायचे आहेत. तर नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन टाकल्यानंतर त्या फॉर्म्युलामध्ये जे काही फायनल आन्सर येईन ते तुमचा म्यू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू असणार आहे. तर ती ऑलरेडी दिली त्यांनी की म्यू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू 0 आहे. 0 म्हणजे आपल्याला कुठलाही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसणार आहे. ते जर 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला तर ती कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा मी सांगतो तुम्हाला, तर ज्यावेळेस एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला तर ती जी व्हॅल्यू आहे म्यू ऑफ यूची ती 1.72 असते. n इंटू n प्लस √n इंटू n+2 ची व्हॅल्यू काय असते. एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यावर 1.72. ज्यावेळेस 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील त्यावेळेस 2.84. ज्यावेळेस 3 असतील त्यावेळेस 3.86. ज्यावेळेस 4 असतील त्यावेळेस 4.90. अशा पद्धतीने त्याची व्हॅल्यू होत असते. ते तुम्हाला नंतर आता मला तरी वाटतं टीवायला काही गरज पडणार नाही मॅग्नेटिक मोमेंटची, ती तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. तर म्यू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू इज इक्वल टू 0. इट इंडिकेट्स दॅट ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. सगळे पेअर्ड आहेत, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही म्हणून ती 0 दाखवते. ज्यावेळेस एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला त्यावेळेस म्यू जी व्हॅल्यू आहे ती काहीतरी दाखवणार आहे आपली. एक असतील तर 1.72 असेल, 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील त्यावेळेस ती 2.82 असणार आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे ते मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू आपल्याला दिसणार आहे. तर आता ह्या इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन वापरत त्याचं हायब्रिडायझेशन काढायचं आहे. सो Ni+2 इन ग्राउंड स्टेट. आता याच्यात पण 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p6 हे टोटल 2 and 2 4 4 + 6 = 10 2 12 and 6 18. पहिले जे 18 इलेक्ट्रॉन्स असतात ते आपण ज्यावेळेस डी ऑर्बिटल्स किंवा 3D एलिमेंट्सबद्दल जर विचार करत असतो किंवा त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काढत असतो तर त्यावेळेस पहिले 18 इलेक्ट्रॉन्स आपण घेत नाही किंवा पहिले 18 जे ऑर्बिटल्स आहे ते घेत नाही. कारण इथे परत एवढे सगळे ऑर्बिटल्स घेत गेले तर आपल्याला हे एकच एक्झाम्पल सॉल्व्ह करत पूर्ण दिवस जाईल. इथे आता 1sचा एक ऑर्बिटल घ्यायचा, लगेच 2sचा एक ऑर्बिटल असा काढायचा, त्यानंतर 2pची 3 ऑर्बिटल्स काढायचे, 3sचे 2 काढायचे, मग 3pचे 3 ऑर्बिटल्स काढायचे, मग आपल्याला हे ऑर्बिटल्स काढायचे. मग त्यासाठी काय केलं की इन शॉर्ट आपण पहिलेचे 18 जे आहेत 3p पर्यंत तर ते ऑर्बिटल्स काढत नाहीत. तर आपण डायरेक्ट सुरुवात करतो 4s पासून, 18 इलेक्ट्रॉन्सपासून पुढे म्हणजे s4s. म्हणजे आपण डायरेक्ट सुरुवात करू 3Dचे 5 ऑर्बिटल्स घेतो, त्यानंतर 4s जो आहे आणि 4p अशा पद्धतीने आपण इथून पुढचे ऑर्बिटल्स हे लिहित असतो. तर आपण तशाच पद्धतीने मग डायरेक्ट 3D मग आणि 4s. तर अशा पद्धतीने आपण ऑर्बिटल काढले. डी मध्ये आपल्याला माहिती आहे 5 ऑर्बिटल्स असतात, एसमध्ये 1 आणि पीमध्ये 3 ऑर्बिटल्स असतात. तर आता आपला आला आहे Ni+2. आपल्याला कॉम्प्लेक्सचा आपण बॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन काढतोय. तर Ni+2 ज्यावेळेस ग्राउंड स्टेटला असतो त्यावेळेस अशा पद्धतीने बॉन्डिंग असते. त्याचे टोटल Ni+2चे टोटल किती इलेक्ट्रॉन्स 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. 3D 8, डीमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, एसमध्ये 0 इलेक्ट्रॉन आहे. आपल्याला माहिती आहे की आता हे तर इथलंच रिप्रेझेंटेशन इथे केलं आहे म्हणून इथे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन हे व्यवस्थित काढायचं की Ni+2 ज्यावेळेस ग्राउंड स्टेटला असतो त्यावेळेस त्याचे 8 इलेक्ट्रॉन जे आहेत ते डीमध्ये बसवायचे आहेत आपल्याला. तर डीमध्ये बसवायचे म्हणजे एक इलेक्ट्रॉन बसवला, दुसरा बसवला, तिसरा, चौथा आणि 5वा, हा इन्व्हर्स आला. तर अशा पद्धतीचा तो इलेक्ट्रॉन आहे 5. इथेपर्यंत 5 आले. परत आपल्याला माहिती की एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन हे बसत असतात. मग इथेपर्यंत आल्यानंतर परत 6वा इलेक्ट्रॉन इथे, 7वा आणि मग 8वा. टोटल 8 इलेक्ट्रॉन्स आपण या पूर्ण डी ऑर्बिटलमध्ये बसवलेत. तर हे इथे बसवलेत म्हणजे काय राहिलं आता की इथे 2 जे इलेक्ट्रॉन्स आहेत अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे काय. आता हे बघा इथे तुमच्या इलेक्ट्रॉनची पेअरिंग झाली. एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, ही पेअर्ड इलेक्ट्रॉन हा पण आहे, हा पण आहे इन्व्हर्स, प्लस असेल मायनस असेल दोघं
कॅन्सल झाले. इथे पण 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे पेअर्ड इलेक्ट्रॉन, हा पण तुमचा पेअर्ड इलेक्ट्रॉन. पण इथे एकच इलेक्ट्रॉन्स आहेत. या ऑर्बिटलमध्ये पण एक इलेक्ट्रॉन आणि ह्या एक ऑर्बिटलमध्ये पण एक इलेक्ट्रॉन, म्हणजे हा तुमचा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, की ज्याला पेअर नाही आहे, अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहेत हे दोघंही. आणि पूर्ण डी ऑर्बिटलमध्ये दोघं ऑर्बिटलमध्ये एक एक अनपेअर इलेक्ट्रॉन, म्हणजे या पूर्ण डी ऑर्बिटलमध्ये आपल्याला 2 अनपेअर इलेक्ट्रॉन्स बघायला मिळत आहेत. तर आपण अझम्पशन्समध्ये बघितलं, ज्यावेळेस स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आणि वीक फील्ड लिगॅंड, परत मग ज्यावेळेस स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असतात त्यावेळेस काय होतं की याची पेअरअप होऊन जातात इलेक्ट्रॉन्स, की त्यावेळेस जे अनपेअर इलेक्ट्रॉन्स असतात त्यांची पेअरिंग होऊन जाते. का तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग लिगॅंड्स जे असतात त्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग लिगॅंड्स किंवा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स असतात त्याच्याकडे टेंडन्सी असते टू पेअर अप द डी इलेक्ट्रॉन्स, की जे अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना पेअर अप करायची त्याच्याकडे टेंडन्सी असते. म्हणून आपली आता कॉम्प्लेक्समध्ये लिगॅंडसुद्धा महत्त्वाची बघा. म्हणून तर सायनाइड लिगॅंड आहे, जी स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे, म्हणजे स्ट्रॉंग डोनेटिंग लिगॅंड आहे. आपण लिगॅंडचं क्लासिफिकेशन बघितलं, एक स्ट्रॉंग डोनेटिंग लिगॅंड आणि दुसरी वीक लिगॅंड. तर या दोघांचं अनपेअर्ड झालेलं मग आता एक्साइटेड स्टेटला हे होतं तुमचं सिम्पल ग्राउंड स्टेटला ॲज इट होतं तसं लिहिलं. आता एक्साइटेड स्टेटला काय होतं माहिती का, तर एक्साइटेड स्टेट म्हणजे काय, की सायनाइड लिगॅंड असल्यावर तर ते जी लिगॅंड आहे ती पेअर अप होऊन जाते बघा Ni+2 एक्साइटेड स्टेटला. तर हे आपल्याला इथेपर्यंत 2 इलेक्ट्रॉन, इथे एक आणि इथे एक होता. मग हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इकडच्या ऑर्बिटलमध्ये येऊन इथे पण पेअर होऊन गेला. म्हणजे आपलं बघितलं या अझम्पशन्समध्ये की स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असल्यावर अनपेअर इलेक्ट्रॉनची पेअरिंग होऊन जाते. तर ह्या दोघा अनपेअर इलेक्ट्रॉनची एकच पेअर बनून हा पुढचा एम्प्टी ऑर्बिटल तयार झालेला आहे. तर हे एक्साइटेड स्टेटमध्ये हा फरक झाला आहे की लिगॅंडची पेअरिंग होऊन जाते. लिगॅंडची पेअरिंग झाली आणि आपल्याला हे पुढचे ऑर्बिटल्स जे आहे ते एम्प्टी मिळालेत. इथे एम्प्टी इलेक्ट्रॉन ऑर्बिटल्स आपल्याला मिळालेले आहेत. तर मग आता आपला पूर्ण कॉम्प्लेक्स Ni+2 इन NiCN4 2-. तर हा जो कॉम्प्लेक्स आहे आपला याच्यातला Ni2+, की जो निकेल+2 आहे, तर आपल्याला त्याचं हायब्रिडायझेशन काढायचं आहे. तर आपण बघितलं की पेअरअप झाल्यानंतर हे टोटल 8 जे इलेक्ट्रॉन होतात आपले डीचे, ते ह्या 4 ऑर्बिटल्समध्ये 2, 2, 4 आणि 2, 6 आणि 2, 8 इथे जे सेपरेट होते त्यांचे पेअरअप होऊन गेले. मग हा पुढचा एक ऑर्बिटल जो आहे तो एम्प्टी झाला. तर मग एम्प्टी ऑर्बिटल्समध्ये काय होतं की मग एम्प्टी ऑर्बिटलपासून आपल्याला आपलं हायब्रिडायझेशन स्टार्ट करायचं आहे. तर आपलं हायब्रिडायझेशन आपल्याकडे टोटल 4 लिगॅंड्स आहेत. 4 लिगॅंड्स म्हणजे CN4- आहे ना, 4 लिगॅंड्ससाठी आपल्याला 4 व्हॅकंट ऑर्बिटल लागणार आहेत. व्हॅकंट ऑर्बिटलसोबत म्हणजे मग त्याच्या ड्रायव्हिंग फोर्सने त्याचं पेअरअप होऊन इथे तुमच्या लिगॅंड्स येऊन बसणार आहेत किंवा याचं दोघांचं ओव्हरलॅपिंग होऊन मग त्याच्या कंटिन्युअसली जे 4 ऑर्बिटल्स आहेत तर ते आहे तुमचा डीचा एक ऑर्बिटल बघा. हे तुमचे 8 इलेक्ट्रॉन इकडे बसले. आता हा तुमचा एम्प्टी ऑर्बिटल, हा एक ऑर्बिटल, त्यानंतर एसचा एक ऑर्बिटलमध्ये एक लिगॅंड बसली. इथे पीमधले 2, इथे एक लिगॅंड आणि इथे एक लिगॅंड, 4 लिगॅंड बसवायचे आहेत आपल्याला. तर इथून एम्प्टी ऑर्बिटलला सुरुवात केली. तर मग डी, एस आणि पीचे 2, त्यावरून आपल्याला असं ठरवलं की जे स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्सेस असतात तर त्याचं हायब्रिडायझेशन जे आहे ते DsP2 हायब्रिडायझेशन असतं. तर अशा पद्धतीचं व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन आहे टेट्रा अमाइन निकेलेट 2 कॉम्प्लेक्सचं, की अशा पद्धतीने त्याचं कशा पद्धतीने स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड झाल्यानंतर आधी ग्राउंड स्टेटला बघितले की दोघांमध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन होते, त्याचं पेअरिंग झाली. पेअरिंग झाल्यानंतर हा ऑर्बिटल जो आहे तो एम्प्टी झाला. मग एम्प्टी ऑर्बिटलमध्ये आपलं तर ह्या 4 एम्प्टी ऑर्बिटल्समध्ये आपल्या सेंट्रल मेटल आयनच्या ते आपल्याला 4ही जे व्हॅकंट ऑर्बिटल्स होते त्याच्यात ओव्हरलॅपिंग केली आपल्या 4 लिगॅंड्सने किंवा 4 सायनाइड मायनस आयनने, आणि त्याच्यात ते दोघांमध्ये ओव्हरलॅपिंग होऊन अशा पद्धतीचे त्या लिगॅंड्स इथे येऊन बसला आहे. तर ॲक्च्युअल काय झालं आहे, जे झालं आहे तेच आपण खाली लिहिलं आहे की बघा. तर ग्राउंड स्टेटमध्ये काय झालं होतं की निकेल+2 हॅज 2 अनपेअर इलेक्ट्रॉन होते. आपण बघितलं की काय होतं, त्याच्यात 2 अनपेअर इलेक्ट्रॉन होते इन 3D ऑर्बिटल्स, की जो डी ऑर्बिटल्स होता त्याच्या ग्राउंड स्टेटमध्ये आपण बघितलं की याच्यात एक आणि याच्यात एक असे 2 अनपेअर इलेक्ट्रॉन होते. मग टू मेक अवेलेबल 1 3D ऑर्बिटल फॉर DsP2 हायब्रिडायझेशन. तर एक 3D ऑर्बिटल्स जो आहे तो अवेलेबल करण्यासाठी कशासाठी आपल्याला माहीत होतं आधी की DsP2 हायब्रिडायझेशन आहे कसलं, तर ह्या जो स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्सचं DsP2 हायब्रिडायझेशन असतं. तर मग पुढे जाऊन काय होतं की इट अंडरगोज
इट अंडरगोज एक्साइटेड स्टेट बाय पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, की आपण बघितलं की एक्साइटेड स्टेटमध्ये काय झालं, इलेक्ट्रॉन्सची पेरिंग झाली अँड द पेरिंग एनर्जी इज प्रोव्हाइडेड बाय सायनाइड मायनस आयन्स. ती जी पेरिंग लागणारी एनर्जी होती ती आपल्या स्ट्रॉंग फील्ड लिगँडने ती प्रोव्हाइड केली पेरिंग एनर्जी, आणि ज्याच्यामुळे त्या इलेक्ट्रॉनची पेरिंग झाली आणि प्रोव्हाइडेड बाय सायनाइड मायनस आयन, की जो आपला सायनाइड मायनस लिगँड होती त्याने ती एनर्जी प्रोव्हाइड केली आणि त्याची पेरिंग झाली. देन द मिक्सिंग अँड रिडिस्ट्रीब्युशन ऑफ, मग त्यानंतर काय झालं की मिक्सिंग झालं किंवा रिडिस्ट्रीब्युशन झालं आपल्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं. कुठला तर आपण बघितला 1,3D, याच्यातला एक एम्प्टी ऑर्बिटल होता 3D मधला 1 4s मधला हा 1 ऑर्बिटल आणि 2 ऑर्बिटल्स कशामधले 4p ऑर्बिटल्स, की 4p ऑर्बिटल्सचे p ऑर्बिटलचे आपले 2 आपले ऑर्बिटल्स यांचं मिक्सिंग झालं आणि मिक्सिंग होऊन आपल्याला 4 dsp2 असे 4 हायब्रिड ऑर्बिटल्स मिळाले. आणि दिस 4 वॅकंट dsp2 हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ ni+2 ओव्हरलॅप्स विथ फील्ड ऑर्बिटल ऑफ 4 सायनाइड मायनस लिगँड्स, की आपण बघितलं होतं लिगँड जे असतात ते फिलिंग किंवा ज्याच्याकडे ॲटलिस्ट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते, मग ते लिगँड्सची ओव्हरलॅपिंग झाली कशासोबत, आपल्या 4 व्हॅकंट dsp2 हायब्रिड ऑर्बिटल्ससोबत. आणि ते 4 लिगँड्स तिथे येऊन बसल्यानंतर त्या 4 सायनाइड ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर ती 4 सायनाइड मायनस लिगँड्सपासून फॉर्मेशन झालं कसलं, 4 निकेल सायनाइड बॉन्ड्सचं फॉर्मेशन झालं. तर अशा पद्धतीने 4 सायनाइड निकेल बॉन्डचं फॉर्मेशन होऊन आपल्याला स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स मिळाला. आणि तेच आपल्या वरच्या फिगरमध्ये शो केले की कशा पद्धतीने आपल्याला dsp2 हायब्रिडायझेशन मिळालं आणि कशा पद्धतीने स्क्वेअर प्लेनर त्याचं जॉमेट्री आलेली आहे. सो शेवटची मग महत्त्वाचं काय तर द कॉम्प्लेक्स इज डायमॅग्नेटिक का, की ज्याच्यात अनपेअर इलेक्ट्रॉन हे 0 आहे. ज्यावेळेस 0 अनपेअर इलेक्ट्रॉन असतात त्यावेळेस तो डायमॅग्नेटिक इन नेचर असतो. ज्यावेळेस एक किंवा एकापेक्षा जास्त अनपेअर इलेक्ट्रॉन असतात आपल्या ऑर्बिटल्समध्ये त्यावेळेस तो पॅरामॅग्नेटिक इन नेचर असतो. ही महत्त्वाची कन्सेप्ट लक्षात ठेवा, पॅरामॅग्नेटिक अँड डायमॅग्नेटिक. सो दिस इज डायमॅग्नेटिक इन नेचर सिन्स ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, की सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर असल्यामुळे तो डायमॅग्नेटिक इन नेचर आहे अँड हॅज अ स्क्वेअर प्लेनर स्ट्रक्चर आहे. स्क्वेअर प्लेनर स्ट्रक्चर कशावर आहे, ड्यू टू dsp2 हायब्रिडायझेशन. dsp2 डायनेशनवरून आपण ठरवलं की हा जो कॉम्प्लेक्स आहे तो स्क्वेअर प्लेनर इन जॉमेट्री आहे किंवा त्याची जॉमेट्री जी आहे ती स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री आहे. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आहे स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री, दॅट इज टेट्रासायनोनिकेलेट 2 आयन, की अशा पद्धतीचा हा कॉम्प्लेक्स होता आणि त्याचं हे हायब्रिडायझेशन होतं किंवा त्याचा मॅग्नेटिझम डायमॅग्नेटिक इन नेचर किंवा कसं काय तो dsp2 हायब्रिडायझेशन दाखवतो किंवा त्याची जॉमेट्री कशी काय स्क्वेअर प्लेनर आहे ती या सगळ्यावरून आपल्याला समजलेलं आहे. तर हे त्याचं व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन आहे त्या ठराविक कॉम्प्लेक्सचं, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सचं. आता पुढचा अजून एक कॉम्प्लेक्स बघूया की ज्याच्यावरून अजून तुमची आयडिया जी आहे ती क्लिअर होईल. सो नेक्स्ट कॉम्प्लेक्स इज टेट्रामाइन कॉपर 2 आयन. टेट्रामाइन 4 अमाइन लिगँड्स आहेत, कॉपर तुमचा सेंट्रल मेटल आयन आहे आणि 2 म्हणजे +2 त्याच्यावर ऑक्सिडेशन स्टेट आहे. अमोनिया लिगँड जी आहे ती न्यूट्रल लिगँड आहे म्हणून जो +2 आहे ॲज इट इज +2 असणार आहे. म्यू ऑब्झर्व व्हॅल्यू दिली, मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू दिली त्यांनी 1.80 बोर मॅग्नेटॉन, की 1.80 बोर मॅग्नेटॉन म्हणजे इट इंडिकेट्स प्रेझेन्स ऑफ 1 अनपेअर इलेक्ट्रॉन्स, की या कॉम्प्लेक्समध्ये एक अनपेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार आहे. त्याच्यामुळे म्यू ऑब्झर्व व्हॅल्यू जी आहे ती 1.80 बोर मॅग्नेटॉन ही दाखवते आहे. आपल्याला माहिती आहे द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कॉपर इज +2. कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे. त्यानंतर मग आता इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काढूया आपण कॉपरचं आणि कॉपर +2चं. तर कॉपर आणि कॉपर +2 आपल्याला माहिती आहे की कॉपरचे माहीत नसेल तर माहीत करून घ्या की कॉपरचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 29 आहे. 29साठी आपल्याला मग परत इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काढायचं आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d10. अशा पद्धतीचं त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे. 2 आणि 2 4 6 4 10 आणि 2 12 आणि 6 18 1 19 आणि 10 29 टोटल 29 ॲटॉमिक नंबर 29 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर आपला जो आहे तो कॉपर, हे झालं सिम्पल कॉपरबद्दल. आपला कॉपर +2 म्हणजे याच्यातून 2 इलेक्ट्रॉन जे आहे ते मायनस करायचे आहेत. मग 2 इलेक्ट्रॉन्स यसमधला 1 मायनस केला आणि डीमधला 1. आपल्याला माहिती की आधी यसमधले सगळे मायनस करायचे नंतर डीकडे जायचं. यसमध्ये एकच इलेक्ट्रॉन होता तो आपण रिमूव्ह केला. ॲक्च्युअल यसमध्ये 2च असतात पण हा कॉपर असल्यावर ते एक्सेप्शन आहे.
सो ही एवढी गोष्ट लक्षात ठेवायची की 4s1 आणि 3d10 ॲक्च्युअली याचं कॉन्फिगरेशन असतं 4s2 3d9 असं असतं, पण हे एक्सेप्शन आहे, त्यामुळे 4s1 3d10. तर कॉपर प्लस टूला आपल्याला सेमच पडलं की यसमधला एक इलेक्ट्रॉन आणि डीमधला एक काढल्यानंतर 3d9, म्हणजे आपण 2 इलेक्ट्रॉन काढलेत, 29मधून 2 गेले 27, 2 + 2 4 + 6 10 2 12 12 this 6 12 6 18 18 and 9 27. तर 27 म्हणजे 19मधून 2 + 2 आपण रिमूव्ह केलेले आहेत. तर हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. म्हणजे आपल्या 3Dमध्ये टोटल 9 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर आपण सगळ्यात आधी जाऊया ग्राउंड स्टेटकडे, की ग्राउंड स्टेटकडे म्हणजे सगळ्यात आपण जसे आहे तसे इलेक्ट्रॉन फिल करायचे आहेत. 1 2 3 4 5 सगळे 5 इलेक्ट्रॉन फिल केले. त्यानंतर 6वा इलेक्ट्रॉन आपल्याला टोटल 9 इलेक्ट्रॉन फिल करायचे आहेत. मग 6वा 7 8 आणि 9 टोटल आपण 9 इलेक्ट्रॉन फिल केले. एस ऑर्बिटल एम टी आहे, पी ऑर्बिटल एम टी आहे. तर आपल्याला लगेच मग एक्साइटेड स्टेटला आपल्याला माहिती की NH3 लिगँड आहे जी अनपेअर इलेक्ट्रॉन्सची पेअरिंग करत असते, किंवा आपला जो ऑर्बिटल आहे तो स्क्वेअर प्लेनर असल्यामुळे आपल्याला DsP2 हायब्रिडायझेशन लागणार आहे. म्हणून एक्साइटेड स्टेटला काय होतं की तो अनपेअर इलेक्ट्रॉन इकडे जाऊन बसतोय डायरेक्ट पी ऑर्बिटलमध्ये, पी ऑर्बिटलच्या शेवटी. म्हणून मग हे तुमचे टोटल 8 आणि हा तुमचा 9वा इलेक्ट्रॉन. मग आपल्याला इथे एक MT ऑर्बिटल मिळालेला आहे. MT ऑर्बिटल मिळालेला आहे म्हणजे ॲक्च्युअला त्याचं जो कॉपर प्लस 2 आहे इन CuNH3 प्लसचं हायब्रिडायझेशन काय असणार आहे अशा पद्धतीने, की इथे 8 इलेक्ट्रॉन्स आणि 9वा इलेक्ट्रॉन जाऊन बसला आहे तुमचा पी ऑर्बिटलमध्ये, म्हणजे PXPY PZमध्ये. तर PZमध्ये आपल्याला माहिती PX आणि PY DsP2मध्ये दाखवत असतात हे दोघं ऑर्बिटल्स. तर मग इथे झाल्यानंतर उरले आपले टोटल 4 लिगँड्स आहेत. इथे एक आणि इथे 2, म्हणजे आपला DsP2 हायब्रिडायझेशन. ज्यावेळेस DsP2 हायब्रिडायझेशन असतं आपल्याला माहिती त्यावेळेस स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री असते. तर अशा पद्धतीचं बॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन आहे DsP2 हायब्रिडायझेशन, किंवा ह्या कॉम्प्लेक्सचं टेट्रामाइन कॉपर 2 आयन, या आयनचं अशा पद्धतीने बॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन आहे. तर याच्यामध्ये नेमकं काय झालं ते बघणार आहोत. सो द स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री इज पॉसिबल ओनली व्हेन वन अनपेअर इलेक्ट्रॉन इज 3D is promoted to higher 4D or 4p orbitals to give DsP2 hybridization. म्हणजे स्क्वेअर प्लेनर जॉमेट्रीसाठी आपल्याला माहिती की त्याचं हायब्रिडायझेशन जे आहे ते DsP2 आहे, आणि DsP2साठी आपल्याला एक ऑर्बिटल जो आहे तो MT लागणार आहे. आणि हे या केसमध्ये तेव्हाच पॉसिबल होईल जेव्हा आपण आपला जो वन अनपेड इलेक्ट्रॉन आहे तो प्रमोट करणार आहोत टू हायर, म्हणजे 3D नंतर 4s म्हणजे हायरच आहे ना, 4D और 4p ऑर्बिटलमध्ये. मग आपण तो प्रमोट केला 4p ऑर्बिटलमध्ये, आणि प्रमोट केल्यानंतर आपल्याला ऑर्बिटल टू गिव्ह DsP2, त्यानंतर आपल्याला आपलं DsP2 हायब्रिडायझेशन मिळालं. अँड द एनर्जी रिक्वायर्ड फॉर दिस एक्साइटेड इज प्रोव्हाइडेड बाय 4NH3, की जे आपल्या स्ट्रॉंग फील्ड लिगँड होता त्याने एनर्जी प्रोव्हाइड केली, ज्याच्यामुळे हे एक्सायटेशन जे आहे ते पॉसिबल झालं आणि हे एक्सायटेशन होऊ शकलं. त्यानंतर मग मिक्सिंग अँड रिडिस्ट्रीब्युशन ऑफ 1 3D 1 4s अँड 2 4p, 1 3D ऑर्बिटल 1 4s ऑर्बिटल अँड 2 4p ऑर्बिटल्स यांचं मिक्सिंग होऊन त्याच्यापासून आपल्याला 4 DsP2 हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत ते ऑर्बिटल्स आपल्याला मिळालेले आहेत. अँड धिस 4 वॅकंट DsP2 ऑर्बिटल्स ऑफ कॉपर 2 प्लस आयन्स, की हे जे 4 वॅकंट ऑर्बिटल आहेत कॉपर प्लस 2 आयन्सचे, सेंट्रल मेटल आयनचे, तर ते ओव्हरलॅप झाले विथ फिल ऑर्बिटल ऑफ 4 NH3, की जे 4 NH3 लिगँड्स आहेत त्याच्या 4 फिल ऑर्बिटलसोबत हे जे आहेत वॅकंट ऑर्बिटल ते ओव्हरलॅप झाले, आणि त्याच्यानुसार मग आपल्याला 4 कॉपर NH3 बॉन्ड, की कॉपर आणि NH3मध्ये बॉन्ड फॉर्मेशन झालं ते आपल्याला बघायला मिळालं. तर मग याच्यावरून आपण काय ठरवलं की द कॉम्प्लेक्स इज पॅरामॅग्नेटिक. तर आपला जो कॉम्प्लेक्स आहे तो पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे विथ 1 अनपेअर इलेक्ट्रॉन, की ज्याच्यात एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. अनपेअर इलेक्ट्रॉन जो आहे तो जरी एसमध्ये गेला तरी तो आपण अनपेअर इलेक्ट्रॉन पकडणारच आहोत, कारण तो एक अनपेअर इलेक्ट्रॉन आपल्या पूर्ण याच्यामध्ये आहेच. मग त्यामुळे एक अनपेअर इलेक्ट्रॉन असल्यामुळे आपला जो कॉम्प्लेक्स आहे तो पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. मागचा जो कॉम्प्लेक्स होता त्याच्यात एकही अनपेअर इलेक्ट्रॉन होता, त्याच्यामुळे तो डायमॅग्नेटिक इन नेचर अँड हॅज स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री,
आणि ह्या कॉम्प्लेक्सची जी आहे ती स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री आहे. कशामुळे? ड्यू टू DsP2 हायब्रिडायझेशन, की त्याच्या DsP2 हायब्रिडायझेशनमुळे त्याची जॉमेट्री जी आहे ती स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री आहे. त्याचे अजून काही एक्झाम्पल्स आहेत की हे डायपिरिडिन कॉपर 2+2 आयन्स, त्यानंतर बीस इथिलीन डायमाइन कॉपर +2 आयन आणि टेट्रासायनो क्युप्रेट 2 आयन्स, की हे त्याचे एक्झाम्पल आहेत जे स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स दाखवतात. आणि तो कॉपर +2 सगळ्यामध्ये कॉपर +2 त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे की जो sp2d हायब्रिडाइज आहे. तर हे एक्झाम्पल घेऊन सॉल्व करून बघा, त्याच्यात काही अडचण आल्यास नक्की विचारा. आणि अतिशय इंटरेस्टिंग आणि अतिशय सोपं आहे. आपल्याला फक्त ॲक्च्युअल काय आहे, काय होतं आहे, तर हे मी अतिशय शांततेत सांगितलेलं आहे. पण अजून आपण ज्यावेळेस टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल डिस्कस करू त्यावेळेला अजून क्लिअर होईल असं मी समजतो. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.